मित्रांनो, आयुष्यमान भारत ही सरकारकडून चालू केलेली खूप छान अशी योजना आहे, ज्याच्या माध्यमातून गरीब लोकांना वैद्यकीय सवलत आणि त्याचबरोबर मोफत असं 5 लाखापर्यंतचं वैद्यकीय बिल हे भरलं जाणार आहे सरकारतर्फे. म्हणजेच 5 लाखांचा मेडिक्लेम इन्शुरन्स आहे. सरकारकडून आयुष्यमान भारत या नावाखाली तब्बल 5 लाखापर्यंत आपल्याला वैद्यकीय सुविधा फ्रीमध्ये घेऊ शकतो. याच्यामध्ये आधी आपण चेक केलं होतं, ज्यांचं नाव लिस्टमध्ये असेल, आधार कार्डनुसार चेक करायचा ऑप्शन आहे आणि आता देखील तो ऑप्शन आहे. ज्यांचं नाव लिस्टमध्ये आहे त्यांनाच फक्त या स्कीमचा फायदा मिळत होता. परंतु आता आपण बघणार आहोत, सरकारने नवीन एक ऑप्शन याच्यामध्ये चालू केला आहे, ज्याच्या माध्यमातून वयस्कर लोकांना म्हणजे 70 वर्षापेक्षा जास्त लोकांना ह्या स्कीमचा पूर्ण फायदा घेता येणार आहे. तेही त्यांचं नाव लिस्टमध्ये नसेल तरीही त्यांचं नवीन रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे. सरकारकडून हे खूप महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं आहे, कारण 70 वर्षापेक्षा जास्त नागरिकांना ह्या स्कीमचा खूप मोठा फायदा होणार आहे. तुमचं नाव लिस्टमध्ये असो किंवा नसो, सरकारने एक नवीन ऑप्शन दिलेला आहे, ज्याच्यामधून तुम्ही तुमचं नाव लिस्टमध्ये आणू शकता आणि हे कार्ड बनवू शकता. तर कसं, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रोहन. स्वागत आहे आपल्या प्रो इन्फोटेकमध्ये. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोरवरून एक ॲप डाउनलोड करायचं आहे, जे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड होऊ शकतं. PMJAY नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी यांच्याकडनं हे लॉन्च केलेलं ॲप आहे. त्या ॲपमध्ये आयुष्यमान भारत याच्या रिलेटेड भरपूर माहिती आहे. पण सध्या आपण 70 वर्षापुढील जे नागरिक आहेत त्यांचं नाव कसं ॲड करायचं त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे ॲक्सेप्टचं एक बटन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला लॉग इनचं एक छोटं बटन दिसेल, ते लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तिथे तुम्हाला विचारलं आहे लॉग इन तुम्ही कसं करताय, बेनिफिशियरी किंवा ऑपरेटर, असे 2 ऑप्शन आहेत मध्ये. त्यातलं बेनिफिशियरी ऑप्शन घ्या, ऑपरेटर घेऊ नका. बेनिफिशियरी ऑप्शनला क्लिक केल्यानंतर खाली कॅप्चा टाकून घ्या आणि कॅप्चा टाकून झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर त्याच्यापुढे व्हेरीफाय हे बटन आहे. व्हेरीफायला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP इथे घ्यायचा आहे. तुम्ही ऑटो फिल केला तर ऑटोमॅटिक घेऊन जाईल तो, नसेल तर मॅन्युअल टायपिंग करून घ्या. ते झाल्यानंतर खाली कॅप्चा ऑप्शन आहे, परत एकदा कॅप्चा टाकून झाल्यानंतर लॉग इन करा. त्यानंतर काही परमिशन विचारले जातील, त्या परमिशन तुम्हाला देणं गरजेचं आहे. परमिशन झाल्यानंतर पुढे तुम्हाला सर्च फॉर बेनिफिशियरी असा एक ऑप्शन आहे. तो न बघता खाली 70 वर्षापेक्षा जास्त लोकांसाठी एनरोलमेंट फॉर 70 इयर ऑर मोर असा एक ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये 70 वर्षापेक्षा जास्त जे लोक आहेत त्यांचं एनरोलमेंट करता येतं. त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल. तो आधार नंबर 70 वर्षापुढचे जे कोणी आहेत त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चर प्रॉपरली टाकून सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे. तेव्हा लगेच तुम्हाला बेनिफिशियरी डेटा सिस्टीममध्ये नाही आहे असा एक मेसेज येईल, त्याला ओके करा. त्याचबरोबर दुसरा एक मेसेज येईल लगेच की तुम्हाला नवीन ॲड करायचं आहे का. तर तुम्ही येस केल्यानंतर पुढील ऑप्शनमध्ये तुमचा आधार OTP, फिंगरप्रिंट, आयरिस आणि फेस ऑथेंटिकेशन अशा ऑप्शन विचारले जातील. आधार मोबाईल लिंक असेल तर पहिला ऑप्शन तुम्ही घेऊ शकता, आधार OTP. त्याला घेतल्यानंतर खाली आधार नंबर ऑटोमॅटिक येईल शेवटच्या 4 आकडे. त्याला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्सेंटचा एक बॉक्स ओपन होईल. त्याच्यामध्ये स्क्रॉल डाऊन करून खाली टिक मार्क करायचा आहे. अलाव या बटनवर क्लिक करायचं आहे. अलाव केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डला एक OTP येईल आणि इथं 2 OTP विचारले जातील. एक आधार कार्डचा OTP असतो आणि ज्या नंबरने तुम्ही लॉग इन केला आता ॲप त्या नंबरचा एक OTP. दोन्ही नंबर सेम असेल तर काही हरकत नाही, परंतु OTP वेगळे असतात. एक आधारचा OTP आणि एक आयुष्यमानचा OTP, असे दोन्ही OTP घ्या. दोन्ही OTP प्रॉपरली टाका, चेक करून टाका. वरती आधार OTP आहे, खाली मोबाईल OTP आहे. त्यामुळे मिसमॅच होऊ देऊ नका. तर मिसमॅच झालं तर परत पहिल्यापासून प्रोसेस करावं लागेल. दोन्ही OTP टाकून झाल्यानंतर डेटा ऑटोमॅटिक मॅच होईल आणि त्यानंतर विचारलं जाईल तुम्ही कुठल्या स्कीममध्ये ॲप्लिकेबल आहात, आर यू बेनिफिशियरी ऑफ, आणि खाली ऑप्शन आहेत, 4-5 ऑप्शन आहेत. कुठल्याचमध्ये बसत नसेल तर लास्ट ऑप्शन आहे नन ऑफ अबव, म्हणजेच कुठल्याही वरच्या ऑप्शनमध्ये तुम्ही येत नाही. त्यानंतर त्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि प्रोसीड या बटनला क्लिक करा. प्रोसीड या बटनला क्लिक केलं तर लगेच तुम्हाला खाली फोटोचा ऑप्शन येईल, ज्याच्यामध्ये आधारला जो फोटो आहे ऑलरेडी तो दाखवला जाईल आणि साईडला तुम्हाला लाईव्ह फोटो घेण्यासाठी एक ऑप्शन आहे, तो एक घ्यावा लागेल. लाईव्ह फोटोला क्लिक केलं तर लगेच कॅमेराचं परमिशन विचारलं जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ओके अलाव करायचं आहे, कॅमेरा परमिशन द्यायची आहे. नंतर कॅमेरा ओपन होईल. कॅमेऱ्याने तुम्हाला फोटो घ्यायचा आहे त्या व्यक्तीचा ज्यांचं 70 वर्षाचं आधार कार्ड आहे, त्यांचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. लाईव्ह फोटो सक्सेस झाल्यानंतर तो फोटो अपलोड होईल. खाली त्या व्यक्तीची पूर्ण माहिती दाखवली जाईल. पूर्ण माहिती बघून घ्या, जे आधार कार्डनुसार ऑटोमॅटिक आलेले असते. खाली विचारला आहे डू यू हॅव मोबाईल नंबर, असेल तर येस करा,
ज्याच्यामधून OTP तुमच्या मोबाईलला नसेल तर नो देखील करू शकता. कॅटेगरी याच्यामध्ये तुमची कास्ट विचारले आहे, OBC, ST, ST आणि अदर. खाली तुम्हाला पिनकोड विचारला आहे. पिनकोड टाकून घ्या आणि त्या पिनकोडच्या रिलेटेड खाली तुमचा जिल्हा, तुमचा ग्रामीण का शहरी भाग, तालुका आणि तुमचं गाव असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. त्यानुसार सिलेक्ट करून घ्या. सर्व माहिती झाल्यानंतर पूर्ण माहिती एकदा चेक करून घ्या, तपासून. माहिती जर बरोबर असेल तर खाली टिक मार्क करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. परंतु त्याआधी घरातील अजून कोणी असेल 70 वर्षापेक्षा जास्त तर वरती एक बॉक्स आहे, आय डू नॉट हॅव एनी अदर मेंबर. त्या बॉक्सला तुम्ही अनटिक करा, म्हणजे त्याच्यावरचा ऑप्शन ओपन होईल, ॲड फॅमिली मेंबर. जर घरातील वयस्कर अजून 2 कोण असेल तर तिथे ॲड करू शकता, सेम प्रोसेस ना. जर नसेल तर तो टिक मार्क तसाच राहू द्या आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर KYC इज कम्प्लिटेड, प्लीज डाउनलोड आयुष्यमान कार्ड आफ्टर सम टाइम असा एक मेसेज येईल. त्याच्यानंतर एक छोटा कॅप्चा येईल. कॅप्चा परत टाकायचा आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. कॅप्चा टाकून प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला परत मेन विंडोला येणार आहे, जिथं फॅमिली आयडी तयार झालेला असेल. आतापर्यंत फक्त आधार कार्डने लॉग इन केलं होतं, इथे त्याचा फॅमिली आयडी देखील दिसेल. फॅमिली आयडीला तुम्ही जर टच केलं तर तिथे डाउनलोडचं ऑप्शन येईल, ज्याच्यातून तुम्ही त्या व्यक्तीचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता. त्यानंतर डाउनलोडचं ऑप्शन लगेच ओपन होईल, ज्याच्यामध्ये आधार OTP जर घेतला तुम्ही तर परत एकदा त्यांच्या मोबाईलला OTP येणार आहे. आधार कार्ड व्हेरीफाय करा आणि मोबाईल आलेला OTP इथं टाका आणि तो OTP टाकून झाल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करता येईल. ज्याची PDF मिळेल ती सेव्ह करून ठेवा, प्रिंट करून ठेवा किंवा त्याचं कार्ड बनवून ठेवा. त्या डाउनलोडच्या सोबतच शेजारी एक अपडेट फोटोचा एक ऑप्शन आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही त्या व्यक्तीचा फोटो जर आता खराब आला असेल तर नंतर परत अपडेट करू शकता, सेम प्रोसेसने. आणि ह्याच ॲपच्या माध्यमातून 70 वर्षापेक्षा जरी जास्त लोकांचे नसेल, बाकी लोकांची देखील तुम्ही माहिती सर्च करू शकता. जो पहिल्या विंडोला आलं तर सर्च ऑप्शन, सर्च फॉर बेनिफिशरी, त्याच्यातून तुम्ही चेक करून त्या व्यक्तीची जर माहिती टाकून जर मॅच झाली तर त्याचा फॅमिली आयडी घेऊन तुम्ही त्याचं देखील आयुष्यमान कार्ड काढू शकता. हा ऑप्शन फक्त 70 वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी आहे, लक्षात घ्या. 70 वर्षा आतील ज्यांचं नाव नाही आहे ते अप्लाय करू शकत नाहीत. जरी तुम्ही ट्राय केला तर तिथं एरर येतो आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर की तुमचं वय बसत नाही म्हणून. आणि जे कोणी 70 वर्ष असतील तुमच्या घरातले किंवा जवळच्या माहितीतले सर्वांचं तुम्ही या प्रोसेसने आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्या आणि त्यांना 5 लाखापर्यंतचा विमा उपलब्ध करून द्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. आयुष्यमान भारतबद्दल तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील.